आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने वेगवेगळ्या पत्रकार परिषदा आपण इथं घेतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर या पत्रकार परिषदेच्या प्रक्रियेमधलीच ही एक पत्रकार परिषद आज आम्ही आपल्यासमोर घेतो आहोत आणि त्या पत्रकार परिषदेचा विषय आहे मराठी नववर्षाची स्वागत यात्रा। आज तुलनेनं कमी आहेत संख्येनं लोक आलेले। मला वाटतं आझाद मैदानात इथे अधिवेशन चालू असल्यामुळे जी काही आंदोलनं चालू असतात तिथेही पत्रकारांचा मोठ्या प्रमाणामध्ये राबता असतो। ही जी यात्रा आहे ही आपण 19 तारखेला गुरुवारी म्हणजे पाडव्याच्या दिवशी घेतो आहोत। मी आणि माझ्यासोबत माझे सहकारी डॉक्टर प्रकाश परब, साधना गोरे आणि कॉस्माई डिसूजा आणि असे आम्ही चौघे या पत्रकार परिषदेमध्ये आहोत। आता ही जी यात्रा आम्ही काढतो आहोत त्या यात्रेच्या बद्दल आपल्याला मला सांगायचं आहे। अशा प्रकारच्या शोभायात्रा मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, डोंबिवलीत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं निघताना तुम्हाला दिसतात। आता त्या सगळ्या यात्रांना शोभायात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि या सगळ्या शोभायात्रांमध्ये लोक नटून थटून जाणं, बुलेटवरून प्रवास करणं किंवा नथ वापरणं, नऊवारी साड्या नेसणं, अशा प्रकारचे सगळे उपक्रम होतात आणि तशा प्रकारच्या उपक्रमांच्या बद्दल कोणाला काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही। पण गेल्या काही वर्षांमध्ये आग्रहाने तुम्हाला असं जाणवतं की हे मराठी नववर्ष आहे पाडव्याचं, त्याचं ठरवून हिंदू नववर्षामध्ये रूपांतर केलं जाण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षामध्ये घडताना दिसते। म्हणजे हे जर महाराष्ट्रातलं मराठी नववर्ष असेल तर या नववर्षाच्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातला मुसलमान आहे का, महाराष्ट्रातला बौद्ध आहे का, महाराष्ट्रातला ख्रिश्चन आहे का, महाराष्ट्रातला गावखेड्यातला जैन आहे का, या प्रकारचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। पण तो झगमगाट इतका असतो, तिथे दणदणाट डीजेचा आणि लाऊडस्पीकरचा इतका असतो की आपण त्या सगळ्या गोष्टींमध्ये याचा विचार नाही करत। आम्हाला मराठी अभ्यास केंद्र म्हणून मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं काम करताना असं वाटलं की हा जो सगळा पाडव्याचा कार्यक्रम आहे, पाडव्याचा हा उपक्रम आहे, जो पूर्णतः हिंदुस्थानच्या कथनामध्ये वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे, त्याला आपण रिक्लेम केलं पाहिजे। म्हणजे जसं बॅकडोर रिक्लेमेशन आहे ते रिक्लेम करून तिथं नरिमन पॉइंट उभारलं गेलेलं आहे, तसं मराठी संस्कृतीचा जो पैस आहे, मराठी संस्कृतीचा जो पट आहे तो रिक्लेम करण्याची क्षमता या पाडव्याच्या सणामध्ये आहे, पाडव्याच्या दिवसामध्ये आहे। त्यामुळे सर्वसाधारणपणे मराठी अभ्यास केंद्राचं काम जर तुम्ही बघितलं तर ते काम उत्सवी स्वरूपाचं नसतं, म्हणजे आंदोलनाच्या स्वरूपाचं आहे किंवा रचनाबद्ध स्वरूपाचं काम आहे। पण आम्ही पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचं दालन जे शिवाजी पार्कच्या जवळ आहे तिथून कामगार मैदानापर्यंतची जवळपास 4 किलोमीटरची एक नववर्ष स्वागत यात्रा यावर्षी आम्ही काढतो आहोत। आता प्रश्न असा आहे की या प्रकारची यात्रा आपण ज्या वेळेला काढतो त्यावेळेला चालू ठेवू, या प्रकारची जी नववर्ष यात्रा आहे ती यात्रा आम्ही सकाळी 8 ते 10:30 या वेळेमध्ये काढतो आहोत। याचं साधं कारण असं आहे की काही शोभायात्रा ज्या हिंदू धर्माच्या म्हणून शोभायात्रा निघतात त्या संध्याकाळी निघतात, तसंच त्याच दिवशी संध्याकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची पाडव्याची सभा शिवतीर्थावर असते। त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम छोटे मोठे क्लॅश होऊ नयेत म्हणून हा नवा उपक्रम आहे, पहिला पायंडा पाडणारा उपक्रम आहे। म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं दालन ते कामगार मैदान अशा प्रकारच्या 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये ही यात्रा आहे। आता या यात्रेमध्ये नेहमीप्रमाणे आम्ही लोकांना असं म्हणतो की लोक असं विचारतात, पहिल्यांदा यात्रेबद्दल आम्ही सांगितल्यावर की यात्रेत कसं यायचं, आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही नेहमी सर्वसामान्य माणूस म्हणून जसं घराबाहेर पडता तसं या, कारण हा इतर दिवसांच्या प्रमाणेच आपल्या सगळ्यांच्यासाठीचा नेहमीचा दिवस आहे। आता ही जी यात्रा आहे ही यात्रा 3 गोष्टींना आम्ही वाहिलेली आहे। 3 गोष्टी काय आहेत? एक आहे मराठी शाळा,
ज्याच्याबद्दलच्या आमच्या कामाची आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे. मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांमध्ये ठरवून मराठी शाळा बंद पाडण्याचं कारस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांमधले प्रशासक आणि राजकारणी लोक करतात आणि याला काही अपवाद सोडले तर सर्व प्रकारचे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत असं आपल्याला दिसेल. त्यामुळे मराठी शाळा टिकवणं हा एक महत्त्वाचा हेतू आहे. तुम्ही जर माध्यमातली मंडळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे होतंय ते अत्यंत जागरूकपणे पाहत असाल, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोसमध्ये जवळपास 20,000 लोकांचा मराठी शाळांच्यासाठी मोर्चा निघाला. त्या मोर्चामध्ये मी सहभागी होतो. जालन्यामध्ये अशा प्रकारचा मोर्चा काही संघटनांनी काढला. कोल्हापुरात आजऱ्यामध्ये अशा प्रकारचा मोर्चा काढला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या शाळा खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यित अशा सर्व मराठी शाळांच्या पुढे आव्हान आलेलं आहे हे लोकांना कळतंय आणि त्यामुळे लोक त्या प्रकारच्या शाळांच्या बचावासाठी पुढे येत आहेत. हा पहिला प्रश्न घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जातो. त्यामुळे मराठी शाळांचे पालक, मराठी शाळांचे शिक्षक, मराठी शाळांसाठी काम करणारे संस्थाचालक, शिक्षक संघटनांचे उमेदवार, प्रतिनिधी अशा सगळ्या मंडळींना आम्ही त्यासाठी आवाहन केलेलं आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो मराठी माणसांच्या रोजगाराचा आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना हे ऐकून जवळजवळ पाठ झालं असेल की उत्तर भारतीय लोक खूप कष्टाळू आहेत आणि मराठी लोक मात्र कामचुकार आहेत. प्रश्न असा आहे की जर इतर राज्यांमधले लोक एवढे कष्टाळू आहेत तर ते आपल्या राज्यामध्ये हे काम का करत नसतील आणि मराठी लोक कामचुकार आहेत म्हणून लोकांना नको आहेत का मराठी लोकांना पगार द्यायचा तर तो कामगार कायद्यांचे नियम पाळून द्यावा लागतो आणि तो तुलनेनं जास्त असतो म्हणून मराठी मजूर, मराठी कामगार लोकांना नको आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वातावरणात संघटित, असंघटित, अनौपचारिक आणि गीग अर्थव्यवस्थेमध्ये जो काही मराठी माणूस रोजगार करतो आहे त्या सगळ्या मराठी माणसाचं संरक्षण करणं आणि तिथल्या मराठी माणसांची संख्या वाढवणं ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि त्यामुळे गेले काही दिवस आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत. डॉक्टर नीरज हातेकर, डॉक्टर संजीव चांदोरकर यासारख्या अर्थतज्ञांशी पण आम्ही अनौपचारिकरित्या बोलतो आहोत की मुंबईमध्ये, मुंबईच्या परिसरामध्ये, MMR प्रांतामध्ये, महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये कोणत्या प्रकारचे रोजगार असे आहेत की ज्याच्यात भांडवली गुंतवणूक अधिक लागते, कोणत्या प्रकारचे रोजगार असे आहेत की ज्याच्यामध्ये श्रमाची गुंतवणूक अधिक आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये कोणते रोजगार मराठी माणसांना अधिक मिळण्याची शक्यता आहे आणि मराठी माणसांचा महाराष्ट्रातल्या रोजगारावरचा वरचष्मा टिकवून ठेवण्यासाठी आणि मराठी माणसाच्या ताब्यातनं निसटलेलं भांडवल पुन्हा मराठी माणसाच्या हातात आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल या प्रकारचा विचार मराठी रोजगार या आता मेळाव्याच्या किंवा त्या यात्रेच्या भागातनं होणार आहे आणि त्यासाठी सगळ्या ज्या मराठी संस्था आहेत अगदी नितीन पोतदारांपासून इतर जे मराठी उद्योजकांच्या सोबत काम करणारे लोक आहेत अशा सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी याच्यामध्ये यावं. तिसरा जो मुद्दा आहे तो मराठी लोकांच्या घराचा आहे. आपल्यापैकी अनेकांना माहित आहे, कदाचित आपल्यातले काही लोक दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबईमध्ये राहिलेले असाल, आपले नातेवाईक राहिलेले असतील, जे कोणी लोक चाळीमध्ये राहिलेले आहेत, जे कोणी लोक इमारतीमध्ये छोट्या राहत आहेत आता आणि जिथं पुनर्विकास काही प्रमाणामध्ये होतो आहे अशा सगळ्या ठिकाणी मराठी माणूस ठाणे, डोंबिवली, बदलापूर या सगळ्यांच्या पार फेकला जातो आहे आणि मराठी माणसाचं विस्थापन आणि उत्तर भारतीयांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात इंटरनल स्थलांतर हा महाराष्ट्राच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. गुजर मारवाड्यांचं भांडवल, उत्तर भारतीयांची प्रचंड मोठ्या प्रमाणात होणारी आवक या सगळ्या प्रश्नाचा विचार केला तर MMRच्या प्रांतामधलं जे काही मराठी माणसाचं घराचं स्वप्न आहे ते तर पूर्ण नाहीच होणार, पण मुंबईतलं घर मिळवण्याचा मार्ग त्यांचा जवळपास बंद झालेला दिसतो आहे. याचं ठोस उदाहरण म्हणजे मुंबईतला जो गिरणी कामगार ज्याने ही मुंबई उभी केली, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभाग दिला, त्या गिरणी कामगाराला आता घरं देण्याची जबाबदारी सरकारने शेलू आणि वांगणीमध्ये काही हजार घरं बांधून पूर्ण करायचं ठरवलंय. म्हणजे ज्यांनी मुंबई बांधली त्या माणसांना तुम्ही शेलू वांगणीच्या बाहेर घरं देता
आणि ज्यांनी मुंबई हडप केली त्या लोढा आणि अदानी सारख्या लोकांना तुम्ही मुंबई शहरामध्ये जागा देता. तर हा जो सगळा उलटा प्रवास आहे त्या प्रवासाचा एक वाचा फोडणं हा या यात्रेतला महत्वाचा भाग आहे. यात्रेचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. शिवाजी पार्क जवळच्या संयुक्त महाराष्ट्राच्या दालनामधून पासून ही यात्रा सुरू होईल. सकाळी 8 वाजता तिथे आम्ही जमणार आहोत. शाहीर संभाजी भगत, त्यानंतर राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, दुर्गेश काळे, सुदर्शन जगताप, महेंद्र डोंगरे आणि तोडकं मोडकं नावाच्या नाट्य ग्रुपची टीम असे सगळे जे कलेच्या क्षेत्रातले लोक आहेत ते कलात्मक सादरीकरण तिथं सकाळी 8 वाजता करतील. आणि त्या सादरीकरणाच्या नंतर 8:30 वाजता ही यात्रा मीनाताई ठाकरेंचा पुतळा, सेना भवन, प्लाझा, दादर टीटी, हिंद माता आणि आर्यन भट शाळेच्या मार्गाने कामगार मैदानाच्या इथे विसर्जित होईल. आणि ही यात्रा जिथे विसर्जित होईल तिथं आम्ही गेले वर्षभर लोकांची मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माची जी मांडणी करतो आहोत. म्हणजे महाराष्ट्र धर्म म्हणजे काय आहे, तर महाराष्ट्रातला जो सर्व जाती धर्माचा मराठी माणूस आहे त्याचं पोट भरलं पाहिजे, त्याच्या ज्ञान व्यवहाराची सोय झाली पाहिजे आणि त्याच्या जगण्याला एक प्रकारची अर्थपूर्णता आली पाहिजे, याचा समग्र विचार करणारं जे सांस्कृतिक राजकारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. त्या महाराष्ट्र धर्माबद्दलची मांडणी मी त्या कार्यक्रमाच्या अखेरीस करणार आहे. आणि त्यानंतर आम्ही लोकांच्या समोर हे लोकांचं नवयात्रेचं, नववर्षाच्या यात्रेचं जे प्रेम आहे ते केवळ त्या दिवसापुरतं न राहता वर्षभर राहावं यासाठी वर्षभरामध्ये किमान मराठीच्या संबंधातले 10 संकल्प करणं. म्हणजे मराठी पुस्तकं वाचणं असेल, मराठी नाटक सिनेमा पाहणं असेल, मराठी कला क्षेत्राला आश्रय देणं असेल, अशा प्रकारच्या संकल्पांचा त्यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत चिन्मयी सुमित, सुमित राघवन, प्राजक्ता हनमकर, विनायक कोळवणकर आणि वैभव मांगले या मंडळींनी या सगळ्या या यात्रेला पाठिंबा दिला आहे आणि त्यांच्यातले अनेक लोक या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. क्रांतीज्योती मराठी विद्यालय शाळेचे दिग्दर्शक हेमंत ढोमे हे सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. आणि म्हणून सरतेशेवटी मला हे सांगायचं आहे की ही जी यात्रा आहे ही सगळ्या मराठी माणसांची यात्रा आहे. ज्यांना ज्यांना मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र राज्य आपलं वाटतं अशा सर्व लोकांसाठी, सर्व महाराष्ट्रीय आणि महाराष्ट्र धर्माच्या मानसिकतेच्या लोकांसाठीची ही यात्रा आहे. आपल्या मार्फत आम्ही लोकांना आवाहन करतो की जे कोणी लोक, राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, स्वयंसेवी संस्था असतील, कला पथक असतील, गट असतील, नाट्य संस्था असतील, क्रीडा मंडळ असतील, अगदी मच्छीमारांच्या संस्थांपासून ज्ञाती संघटना असतील, या सगळ्या मंडळींनी आपापले फलक घेऊन पण मराठीबद्दलचं प्रेम व्यक्त करत त्यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही आपल्या मार्फत सगळ्यांना करतो. यानंतर मी आपले प्रश्न घेईन. धन्यवाद. या यात्रामध्ये किती उत्तर देण्याच्या अगोदर मी या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या संस्थांची नावं सांगतो. महेंद्र गणपुले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ. रवींद्र फडणवीस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ. विनय राऊत, महामुंबई शिक्षण संस्था संघटना मुंबई. जालिंदर सरोदे, कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना. शिवनाथ दराडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद. अनिल बोरनारे, मुंबई मराठी अध्यापक संघ. तानाजी कांबळे, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना. दिगंबर बेंडाळे, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ. संजय डावरे, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती. संदीप गोखले, अध्यक्ष, युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटना. धर्मेंद्र घाग, महाराष्ट्र संरक्षण संघटना. प्रसाद गोखले, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत फेसबुक समूह. संतोष मगर, डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन. भाऊसाहेब घाडगे, छत्र प्रतिष्ठान आणि मराठी गौरव प्रतिष्ठान सांगोला. डॉक्टर माधव सूर्यवंशी, मुख्य समन्वयक शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण सेंटर. मेधा कुलकर्णी, संपर्क, म्हणजे ह्या मुंबईतल्या मेधा कुलकर्णी, पुण्यातल्या खासदार नव्हे. सिरत सातपुते, महाराष्ट्र समन्वयक, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय. राजकुमार तांगडे, नाट्य दिग्दर्शक, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला.
हेमंत ढोमे कलाकार आणि दिग्दर्शक, क्रांतिज्योती मराठी विद्यालय, विनायक कोळवणकर नाट्य दिग्दर्शक, तोडी मिल फॅन्टसी, शाहीर संभाजी भगत, डॉक्टर अनघा मांडवकर, प्राची हातिवडेकर, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समिती. आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देतो. या यात्रेला किमान 500 लोक उपस्थित राहावेत असा आमचा प्रयत्न आहे, अशी आमची अपेक्षा आहे. ज्या प्रमाणामध्ये लोक आता कालच्या दिवसभरामध्ये दादर, परळ, मुंबई, माहीम, नायगाव या सगळ्या भागांमध्ये आम्ही लोकांकडे पत्रकं पोहोचवली आहेत, संस्थांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत. हे सगळं पाहता आम्हाला असं वाटतं की किमान 500 लोक यावेत. आमची आता इच्छा अशी आहे की 2000 तरी किमान यावे, पण 500 लोक नक्की येतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि हे पहिलं वर्ष आहे, म्हणजे हळूहळू लोकांचा त्याच्याबद्दलचा कल, आकलन आणि त्याच्याबद्दलची समजूत वाढत जाते. 500 लोक किमान यावेत. जर लोकांनी पुढच्या 2 दिवसामध्ये तुमच्या माध्यमातून अधिक लोकांच्या पर्यंत हे पोहोचलं तर 2,000 लोक त्याला येऊ शकतील असा मला विश्वास आहे. डोंबिवलीत यात्रा आहे, गिरगावात यात्रा आहे, आणखी काही ठिकाणी अशा प्रकारच्या यात्रा आहेत. त्याचं नावच आता हिंदू नववर्ष शोभायात्रा असं आहे. आम्ही असं मानतो की महाराष्ट्राचं सध्याचं जे सांस्कृतिक राजकारण आहे त्या राजकारणाच्या पुढचा सगळ्यात मोठा पेच महाराष्ट्र धर्माचं राजकारण आणि हिंदुत्वाचं राजकारण हा आहे. आम्ही जे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यासाठी काम करणारे लोक आहोत. आम्ही निखळ NGO नाही आहोत. आम्ही एक प्रकारचं राजकीय भान असलेली चळवळ चालवतो. त्यामुळे तुम्ही म्हणता तो पर्याय खरा सोपा होता की त्यांच्या 2000 लोकांच्या मध्ये आमच्याही 10 लोकांनी जायचं आणि एखादा फलक तिथे दाखवला असता. पण तिथं असणाऱ्या बुलेट, तिथं वाजणारे ढोल आणि तिथल्या सगळ्या देखाव्यामध्ये आमचा फलक आम्ही सोडून कुणीच पाहिला नसता. आणि त्यामुळे आम्हाला जो अजेंडा मांडायचा आम्हाला दिसायचं नाहीये. आम्हाला मराठी शाळा, भाषा, मराठी माणूस, मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्माचा अजेंडा मांडायचा आहे. आणि आम्ही हे नॅरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न करतोय की पाडवा हे मराठी नववर्ष आहे आणि त्या नव्या वर्षाचं पावित्र्य हे मराठी नववर्ष म्हणून राखलं पाहिजे. कारण एकदा तुम्ही त्याला हिंदू नववर्षाचा मुलामा दिलात की मग गुजराती, उत्तर भारतीय आणि इतर सगळ्या परप्रांतीयांच्या रेट्याखाली मराठी नववर्षाचं जे पावित्र्य आहे ते दबलं जातं. म्हणून आम्ही विचारपूर्वक यातल्या कोणत्याही हिंदू शोभायात्रेमध्ये जायचं नाही. स्वतंत्र मराठी शोभायात्रा नववर्षाची काढायची अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलाय. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.